ओम नमः शिवाय. आज आपण कथा पाहणार आहोत जटायू व संपाती यांची कथा. रामायणात जटायू आणि संपाती हे दोन बंधू उल्लेखनीय आहेत. जटायूने सीतेच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले, तर संपातीने रावणाच्या ठिकाणाबाबत हनुमानाला माहिती दिली. ही कथा जटायू आणि संपाती यांच्या बंधुत्वाची, त्यागाची आणि रामाच्या करुणेची गोष्ट आहे. तर चला ऐकूया. राम, सीता आणि लक्ष्मण दंडकारण्यात वावरत असताना त्यांना जटायू भेटतो. जटायू हा एक महान पक्षी आणि राजा दशरथांचा परम मित्र होता. तो वृद्ध झाला असला तरी आपल्या मित्राचा पुत्र राम याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर होता. जेव्हा जटायूने रामाला दशरथाची चौकशी केली, तेव्हा लक्ष्मणाने सांगितले की राजा दशरथ आता आपल्यात नाहीत. हे ऐकून जटायू अत्यंत दुःखी झाला. तो डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, माझा प्रिय मित्र दशरथ गेला. माझ्या आयुष्याला आता काही अर्थ उरला नाही. रामाने त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, जटायू, तू माझ्या वडिलांसारखा आहेस. आम्हाला तुझी गरज आहे. जटायू बराच काळ उपाशी होता. सीतेला त्याची प्रकृती पाहून त्याची काळजी वाटली. तिने त्याला फणस, पपई आणि काही अळंबी खायला दिले. जटायूने त्यातील अर्धे अन्न खाल्ले आणि उरलेले एका पानात बांधून बाजूला ठेवले. हे पाहून लक्ष्मणाला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, हे अन्न तू कोणासाठी ठेवले आहेस? तेव्हा जटायू म्हणाला, हे मी माझ्या भावासाठी, संपातीसाठी आहे. लक्ष्मण अधिकच आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले, संपाती कोण आणि तो कुठे आहे? जटायू म्हणाला, मी आणि माझा भाऊ संपाती, आम्ही दोघेही आकाशात उंच उडायचो. एके दिवशी आम्ही दोघांनी एक स्पर्धा ठरवली. सूर्याच्या सर्वात जवळ कोण पोहोचू शकतो. आम्ही दोघेही प्रचंड वेगाने उडू लागलो. जसा जसा आम्ही सूर्याजवळ पोहोचत गेलो तसा सूर्याचा दाह वाढत गेला आणि आम्ही जिद्दीने उडत राहिलो. शेवटी सूर्याच्या तीव्र उष्णतेमुळे माझे पंख जळू लागले. मी वेदनेने ओरडू लागलो. हे पाहून संपातीने माझ्या समोर येऊन स्वतःच्या मोठ्या पंखांनी मला झाकून घेतले. त्यामुळे मी वाचलो. पण संपातीचे दोन्ही पंख पूर्णपणे जळाले आणि तो खाली पडला. त्या दिवसापासून संपातीने सूर्यावर राग धरला. तो म्हणाला, हा सूर्यच माझ्या आयुष्यातील प्रकाश हिरावून नेणारा आहे. मी त्याच्या किरणांकडे कधीच पाहणार नाही. आणि मग तो एका अंधाऱ्या गुहेत जाऊन राहू लागला. काही वर्षांनी राम आणि लक्ष्मण त्या गुहेजवळ पोहोचले. त्यांना माहीत नव्हते की येथे कोण राहतो. अचानक त्यांनी एक आवाज ऐकला, कोण आहे तिथे? राम पुढे गेले आणि म्हणाले, मी दशरथ पुत्र राम आणि हा माझा भाऊ लक्ष्मण आहे. हे ऐकून संपातीला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, तुम्ही दशरथाचे पुत्र? माझा भाऊ जटायू कुठे आहे? जटायू पुढे येत संपातीला कडकडून मिठी मारतो. प्रभू राम म्हणाले, संपाती, तू या अंधारातून बाहेर ये. प्रकाशाकडे परत पहा. तुझा राग सोड. रामाच्या शब्दांनी संपातीला आधार मिळाला. तो हळूहळू गुहेबाहेर आला आणि सूर्याच्या किरणांकडे पाहू लागला. तो म्हणाला, राम, तुझ्या शब्दांनी माझ्या मनातील अंधार दूर झाला. मी पुन्हा प्रकाश अनुभवतोय. रामाने संपातीला आशीर्वाद दिला आणि त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली. ही कथा त्याग, निस्वार्थ प्रेम आणि मार्गदर्शनाची शक्ती दर्शवते. रामायणातील ही सुंदर कथा बंधुत्व, समर्पण आणि प्रकाशाच्या मार्गावर जाण्याचा संदेश देते. ओम नमः शिवाय.